मनापासून स्वागतही करतो आणि शॉर्ट नोटीसवर आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आज आपण इथे एवढ्यासाठी जमलेलो आहोत की चिपळूण शहरामध्ये विकास कामं प्राधान्याने व्हावी हा आपला एक संकल्प होता आणि त्या माध्यमातून या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांच्या ही माध्यमातून नगरोत्थान असेल आणि इतर वेगवेगळ्या हेडखाली देखील आपण पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करत आलेलो, तेही पैसे लवकरात लवकर मागच्या वेळी आलेले आहेत आणि ह्यावेळी चे येतील। परंतु सध्याच्या या नव्या सगळ्या घडामोडीनंतर आपल्याला आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून देवरुख आणि चिपळूणसाठी 10 कोटीचा निधी पाठपुरावा केल्यानंतर वितरित झाला होता। त्यापैकी 6 कोटीचा निधी हा चिपळूण शहरासाठी नव्याने आपण हे केला होता। त्यामध्ये प्रामुख्याने जी मोठी कामं आहेत त्यामध्ये गोलकोटचं कब्रस्तानची वॉल असेल, गोलकोट मुख्य कब्रस्तान सुशोभीकरण असेल, ते गोलकोट वॉलच्या त्या ह्याला 1 कोटी, दुसऱ्याला 50 लाख रुपये, चिपळूण येथील रामतीर्थ स्मशानभूमीचं सुशोभीकरण असेल त्यासाठी आपण 60 लाखाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे। आणि मग इतर छोटी मोठी कामं आहेत, सगळीच आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे श्री क्षेत्र गांधारेश्वरला गेल्यानंतर सातत्याने तिथल्या लोकांची मागणी असायची की काळोख मधल्या रस्त्यात लाईटची गरज आहे, तर ती लाईटची व्यवस्था करण्यासाठी 38 लाख रुपयाचा निधी त्या पद्धतीने केलेला आहे। आणि मग इतर RCC गटार आणि छोटी मोठी त्या वॉर्डातली कामं करण्याचा प्राधान्याने प्रयत्न करत असताना सुमारे 6 कोटीचा निधी आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्या वितरित झाल्याचा जियात आणि त्या संबंधीच्या ऑर्डर्स देखील आणलेल्या आहेत। आणि त्याच पद्धतीने 4 कोटीचा निधी देवरुख नगर पंचायतीसाठी पण आणलेला आहे। यानंतरच्या काळात देखील आपल्याला अजून वेगवेगळी कामं आणण्याचा आपला प्रयत्न असणारच आहे। यापूर्वी आपली जी स्थगितीमध्ये कामं होती प्रामुख्याने त्यामध्ये फुलपाखरू गार्डन असेल आणि दुसरं म्हणजे संकुलमध्ये ओपन जिम साहित्य पुरवणं असेल, जवळजवळ 8 ते 9 ओपन जिम वेगवेगळ्या भागामध्ये चिपळूण शहराच्या भागामध्ये ते आपण तिथे करतोय। त्याचंही टेंडर स्टेज पर्यंतची आलेले आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे चिपळूण नगर परिषद हद्दीतील रामतीर्थ तलावा शेजारील जलतरण तलावाचं नूतनीकरण करण्यासाठी 75 लाखाचा निधी त्या मागच्या कामाच्या यादीत देखील होता आहे। म्हणजे तो आता प्रशासकीय मंजुरीसाठी कलेक्टरकडे गेलाय। 1 ते 4-8 दिवसात त्याचंही टेंडर होईल। अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलला बॅडमिंटन कोर्ट करण्यासाठी आणि इतर इंडोर ऍक्टिव्हिटीसाठी 50 लाखाचा निधी होता। त्याचबरोबर चिपळूण नगर परिषद हद्दीतील 143 च्या ह्याच्यामध्ये खेळाचं मैदान विकसित करण्याचं आहे। तर यामध्ये एक्झॅक्ट कशा पद्धतीने करायचं हे ठरवतोय आपण की प्रॅक्टिस सीझनचा होण्याचा एक आपल्या समोरचा पर्याय आहे। आणि नगर आरक्षण क्रमांक 144 मध्ये फुलपाखरू उद्यान विकसित करण्यासाठी पण 25 लाखाचा निधी त्याही कामात आहे। आणि मग पार्किंग क्षेत्र आपल्याला चिपळूणची जी समस्या आहे पार्किंगची, हे पार्किंग क्षेत्र विकसित करणं असेल, नारायण तलावामध्ये ओपन जिम असेल, विरेश्वरच्या तलावाच्या इथं ओपन जिमच्या माध्यमातून असेल, पाग लेनवाडी येथे ओपन जिम आहे, उक्ताडमध्ये देखील ओपन जिमचं साहित्य बसवायचं आहे, गोलकोट रोडचं पण तसंच आहे, पेटमापला आहे, राधाकृष्ण नगरला पण ओपन जिम आहे, खेड स्वयंविहार संकुल येथे ओपन जिमचा एक प्रस्ताव आपण तिथं मंजूर करून आणलेला आहे आणि कन्या शाळेच्या हद्दी तिथे देखील ओपन जिमचं बसवायचं। अशा जवळपास 8 ते 9 ओपन जिम तिथं होतील आणि खेड चौकी वाशिष्ठी नदी किनारी धोबी घाट बांधण्यासाठी पण पैसे आणण्याचं त्या ह्याच्यामध्ये 3 कोटी 30 लाखापर्यंतची कामं जी पेंडिंग होती, स्थगिती होती, ती स्थगिती उठवण्याचं काम देखील या माध्यमातून झालेलं आहे। ह्याच्यापूर्वी ज्यावेळी होतं त्यावेळी आपल्याला पवन तलावाचं कामासाठी पैसे पण आणले होते आणि गोलकोटचं मैदान विकसित करण्याचा देखील प्रस्ताव मंजूर होऊन झालेला आहे। त्यापैकी पवन तलावाचं काम चालू आहे आणि पवन तलावामध्ये पण अजून अद्यावत 2 विकेट बनवून बाहेरचा जो भाग आहे त्याच्या म्हणजे बाहेरचं म्हणजे जे खाली स्टेडियम आहे आणि त्याच्या वरची जी पत्र्याची शेड आहे ती जर आपण चांगल्या पद्धतीने विकसित केली तर एक चांगली जिम, अद्यावत जिम अगदी सगळ्या परिपूर्ण नाही तर जिम पण तिथं आपल्याला ह्या आताच्या पैशामध्ये
तिथं उरलेल्या पैशामध्ये ती जिम करण्याचा देखील तिथल्या पद्धतीने मानस आहे. पवन तलाव अजून आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं आहे, परंतु पाण्याचा भाग असल्यामुळे थोड्याशा तिथल्या मर्यादा येत आहेत. तरी आहेत त्या ह्याच्यामध्ये जेवढ्या सुविधा देता येतील तो तिथला प्रयत्न असेल. पावसाळा गेल्यानंतर गोलकोटचं पण मैदान तेवढ्याच ताकदीने पूर्ण करण्याची जबाबदारी असेल. हे सगळं करत असताना चिपळूणची फार मोठ्या समस्याही आहे. म्हणजे प्रामुख्याने त्यामध्ये जसं चिंचनाका तो रोडच्या दुतर्फा रोड व्हावा अशी देखील लोकांची अपेक्षा आणि बऱ्यापैकी जागाही आहे. थोडासा विरोध त्यामध्ये येईल सुद्धा, परंतु तोही काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कालच इथं उदयजी सामंत साहेब आले होते, त्यांनाही आम्ही सांगितलं की जर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिनी थिएटर आणि मिनी एक मॉल सारखा जर जागा उपलब्ध असेल, त्यांनी सीओ साहेबांना सांगितले की लवकरात लवकर जागा उपलब्ध झाली तर त्या पद्धतीने पण काही गोष्टी करता येतील. आणि ज्या प्रलंबित आहेत त्या गोष्टींसाठी देखील मुख्यमंत्री या राज्याचे एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून अधिकचा विकासाचा निधी या वर्षभराच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने आणता येईल त्या हा विचार असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला रामतीर्थाचा देखील विकास करण्यासाठीचा 5 कोटीचा प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून परवाच मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत ही आपली एक पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. आणि ही कामं जेवढी चांगली होतील त्याच्याकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीचा पाठपुरावा करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार. त्यानंतर तुम्ही कशी कामं करणार आहात हा एक महत्वाचा विषय आहे. पण तुमच्याकडे जागा तर डिमार्केशन पाहिजे की इथं आपण हे करू शकतो. जसं इंदिरा गांधीचं रिपेअरिंग होतं त्याच्यापूर्वी, आता ते सरकार गेलं पटकन त्यामुळे आमच्या नव्हतं, पण आम्हाला 20 कोटीचा निधी सतीशना पण माहिती आहे, तेव्हा आपण भेटलो होतो दादांना. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नव्याने बांधा, आम्ही नव्याची त्याची प्रोव्हिजन करतो. त्या दरम्यान 1 महिन्याभरातच माझ्या हिशोबाने त्यावेळी सरकारमध्ये बदल झाला, आपणही नव्हतो. त्यामुळे ज्या फोर्सफुली करायला हवं होतं तेवढं काम झालं. लोकांचं असेल कारण कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बऱ्यापैकी माहित नाही, ते काम आहे ते अधिकाऱ्यांनी काम करून घेण्याचं. समजा तो अधिकारी काम करतोय आणि मी चुकून एखाद्याला सांगितलं याच्याकडे दुर्लक्ष करू नका, तो दोष माझा पण आहे. म्हणजे माझा दोष नाही असं मी कधीच म्हणणार नाही. एखादं काम जरी जसं यांनी सांगितलं की शिवाजी पुतळ्याचं कामाचं काय, त्याच्यात मी डायरेक्टली इन्व्हॉल्व जरी नसलं तरी तर इनडायरेक्ट माझी जबाबदारी आहेच, ती काय मी नाकारायचं माझ्या दृष्टीने प्रश्नच नाही. पण कामं शेवटी घेताना कामं चांगली करणं हे गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलं की बऱ्याच वेळा पुढारी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे बऱ्याचशा कामांची अडचणी निर्माण होतात. नाही असं नाही, वस्तुस्थिती असते, परंतु आपल्याला त्या परिस्थितीशी तोंड देऊनच पुढे जावं लागणार ना. सिस्टीम काय मी अगदी तुम्ही किती म्हणालात की दुसऱ्या मिनिटाला सिस्टीम नाही बदलू शकत. सूट असेल मिनिट त्यांनी अजून कुठं काय सांगितलं नाही, ते आपल्याला सांगणार आहेत. सांगितलं तर मी तुम्हालाही सांगतो, आपण तिथं जाऊ जागेवर आणि त्या जागा बघू ना कशा पद्धतीने आहेत काय आहे. कारण शेवटी आहे त्या रिसोर्सेस मध्येच जावं लागणार आहे. चिपळूणमध्ये पुराच्यामुळे लिमिटेशन्स खूप आले ना, जागा रिकाम्या खूप आहेत. समजा खाली असल्यामुळे बांधकाम करता येत नाही कुठल्या गोष्टीला. गावळे निघतो प्रश्न केला त्या आमच्या पहिला कार्यक्रम मेन पक्षाचा कार्यक्रम होता. आता पक्षाच्या कार्यक्रमाला उदय सामंत आणि ते एकत्र येतील असं काय तुम्ही अपेक्षित करू नका. शेवटी युती असली किंवा असली तरी प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं आहे. काही त्यांच्या पक्षातले पण आम्ही घेणार, आमच्या पक्षातले पण त्यांच्यात प्रवेशाचे काम वगैरे असतात. त्यामुळे तिथं त्या जायचा प्रश्न नव्हता. सकाळी ज्या मिटिंग होत्या त्या यायच्या आधी होत्या, त्यामुळे एकत्र यायचं काय असं काय नसतं ना. प्रत्येकाने आता जी आघाडी आहे किंवा युती आहे त्याची अजून जिल्ह्यात असे एकत्रीकरण झाले. त्याच्याकडून सुनील तटकरे साहेब असतील, बाबाजी जाधव त्यांचे सगळे जिल्हा अध्यक्ष आणि इतर सगळे असे ते एकत्रित बसतील. कारण तो काय मोठ्या लोकांचा विषय आहे, लगेच काय मी तिची मिटिंग घ्यावी आणि लगेच चालू करावं असं काय नाही. त्यामुळे आज तुम्ही म्हणता ते थोडंसं आहे सत्य, त्याचं कुठेतरी ही मिटिंग झाल्यानंतर कोऑर्डिनेशन होईल. आता सांगू शकत नाही कारण गेले 2 वर्ष या निवडणुका होत आहेत. बरेच जण
तयारी करून परत तिथपर्यंत येतात, परत पुढे जात आहेत, चालूच आहे. त्यामुळे आज अजून आरक्षण पडून इलेक्शन कधी होतील त्याच्यानंतर वरच्या लेवलला कसे मेसेज येतात की स्वतंत्र लढायचं, एकत्र लढायचं, युती म्हणून लढायचं, जसं येईल त्या पद्धतीने लढणं आम्हाला क्रम. सर जाधव हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले मोठे नेते. त्यांनी काय म्हटलं तर त्यांच्या पक्षाशी निगडीत आहे. माझ्या दृष्टीने विचार केला तर मला चिपळूणमधून जर दादानी किंवा या महायुतीच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून म्हणजे अजितदादा जो सांगतील तो निर्णय मला घ्यावा लागेल. कदाचित त्यांना वाटलं वेगळा उमेदवार पण चालणार आहे, पक्षाची जर युती म्हणून लढायचं वेगळा उमेदवार असेल, पक्ष म्हणून लढवायचं तर आमच्या पक्षात अजून कोण असेल, तर ते निर्णय देतील. तो जो निर्णय देतील तो समोर कोण किती बलाढ्य उमेदवार आहे की काय आहे हे काय बघण्याचा माझा काय विचारच असणार नाही. मी लढायचं म्हटलं की मला ते लढणं भागच आहे, त्याच्यात काय हे नाही. त्यामुळे भास्कर शेठ काय म्हटले हा त्यांचा विषय आणि ते मोठ्या लेवलचे आहेत, म्हणजे राज्यातले नेते. त्यामुळे इथल्या लेवलला मी त्यांना काय प्रत्युत्तर द्यावं असं मला निश्चित जरी त्यामध्ये आहे, त्यात मी पण आहे. त्यामुळे हायवेला का उशीर झाला याला जबाबदार आमचे सगळेच नेते आणि आम्ही सगळेच जबाबदार आहोत. तर मी काय प्रत्येक गोष्ट पब्लिसिटी करत बसलो नाही. मी त्यांना वस्तुस्थिती पण सांगितली होती, तुमच्या अडचणी काय त्या सॉर्ट आउट करू. त्या व्यक्तीबद्दल मुद्दाम की एक महिला आमची सरपंच आहे, तिथली एक महिला भगिनी सरपंच आहे, तिचं काय दोष नाही, तिचं आता सरपंच पदा पण संपलेलं आहे. आणि मग ते मुद्दाम त्याच्यावरच तुम्ही फोर्स करून उपयोग नाही ना. तुम्ही कामात काय झालं असेल तर तेवढ्या पुरती तक्रार द्या, त्याची चौकशी होईल. तुमची जर वाढीला मिळत नसेल तर आपण त्याच्या माध्यमातून तिथं काय असेल तर वेगळ्या पद्धतीने मार्ग काढू. तुम्ही उपोषण ज्यावेळी नागरिक म्हणून करता तेव्हा सगळ्या पक्षाचे बॅनर घेऊन उपोषण करायची गरजच नाही. त्याच्या आधीच मी बसलो होतो. जे पण नियोजनासाठी पैसे आपल्याला दिलेले आहेत, खेळाची ग्राउंड तरुणांसाठी आपण करतोय, ओपन जिम पण करतोय, त्याचबरोबर नुसती ही कामं करतोय. भविष्यामध्ये आपल्याला आणखी काही कामं करावी लागणार आहे. त्याच्यामुळे ते जे काही रस्ता रुंदीकरणाचे 1-2 विषय असतील ते देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न सरांच्या माध्यमातून होणारच आहे. आणि त्याचबरोबर जी प्रलंबित कामं आहेत, निश्चितच नवीन कामं होत असताना जुनी कामं पण मार्गी लागली पाहिजे, हे सगळ्यांचंच धोरण आहे. त्यासाठी सुद्धा मग ती भाजी मंडई असेल, मटन मार्केट असेल, रिअल टाईम शॉपिंग सेंटर असेल किंवा आमचं महिला क्रीडा संकुल असेल, या संदर्भातली सर्व कामं मार्गी लागण्यासाठी सर सातत्यानं त्या डिपार्टमेंटशी सिवोला बरोबर मदतीला घेऊन त्या डिपार्टमेंटशी संपर्क करून ते आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि भविष्यामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीनं शहरामध्ये जिथे काय आपल्याला निधी आवश्यक असेल किंवा जिथे करणं गरजेचं आहे तिथे निश्चितपणे सरांची आणि आमच्या सर्वांची ही निश्चित बांधिलकी आहे, हे आम्ही प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो. चिपळूण रत्नागिरीसह कोकणातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वरद मीडिया न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करून रहा अपडेट.